केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्येकडील राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचतील, पंतप्रधानांचा विश्वास। दुसऱ्या ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं आज करणार उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। एकाच वेळी 22,000 कोटी रुपयांचा निधी वितरित। शेतकरी सन्मान निधीत आणखी 3,000 रुपयांची वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची नागपूर इथं घोषणा। राज्यातील शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये मिळणार। शांती सेनेत महिला सैनिकांचा सहभाग या अभियानांना अधिक व्यापक आणि विविधांगी आयाम देणारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं जागतिक शांतिरक्षक महिलांच्या परिषदेत प्रतिपादन। दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार। याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर। निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टावर भारतीय रेल्वेचा भर। 2025-26 या आर्थिक वर्षात रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण होणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव। भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू। ही सुरुवात दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती। प्रयागराज महाकुंभ मेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता। महाकुंभ मेळ्यात 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 10 किलोमीटरपर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम। भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेल्यांना मंत्री आस्थापनेवर कर्तव्य अधिकारी आणि खासगी सचिव होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। सदनिका फसवणूक प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक न्यायालयाची तात्पुरती स्थगिती। आणि आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय। न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत, स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात।